नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 22वा, संभ्रमाच्या बहिणीची कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. नारायण म्हणाले, लक्ष्मी, द्विज शर्माचा पुत्र संभ्रम हा अधिक मासातील गोदान पुण्याईमुळे मोक्षपदी गेला. ती कथा मागील अध्यायात तुला सांगितली. आता त्या संभ्रमाच्या बेपत्ता झालेल्या बहिणीची कहाणी मी तुला सांगतो, ती ऐक. संभ्रमाची ती छोटी बहीण नदीवर पाण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला भुरळ घालून एका श्रीमंत वेशेने परगावी नेले. आपली बहीण बेपत्ता झाली ते पाहून संभ्रमाने खूप शोक केला. पुढे नारायणालाही ती गोष्ट कळली. त्याला खूप वाईट वाटले, पण त्याला तिचे ते विधिलिखित माहीत होते, म्हणून तो गप्प राहिला. संभ्रमाला गोदान पुण्याईमुळे मोक्ष मिळाल्यावर नारायण एकटाच द्विज शर्माच्या घरी राहू लागला. पण तेथे त्याला चैन पडेना. संभ्रमाच्या त्या बेपत्ता बहिणीचा शोध घेऊन तिलाही मोक्ष मार्गाला लाविले पाहिजे, असा विचार करून त्याने प्रवास सुरू केला. नारायण निरनिराळ्या मोठ्या गावातून फिरला. तेथील श्रीमंत विलासी लोकांच्या अंगवस्त्रांची गुप्तपणे चौकशी करून तो बहिणीचा शोध करू लागला. जटाधारी नारायण साधू मोठमोठ्या नगरातील वेश्यांच्या माड्या चढून भविष्य सांगणाऱ्याचे सोंग करू लागला. त्यामुळे त्या धंद्यातील अनेक तरुणी आपले हात त्या ज्योतिष नारायणाला दाखवू लागल्या. हात पाहताना तो त्या तरुणींना न्याहाळून आपल्या त्या बहिणीच्या रूपाचा वेध घेई. त्या तरुणीचे नाव, तिची पूर्वीची बालपणाची थोडी हकीकत तो सहज विचारून घेई. अशा प्रकारे नारायणाने अनेक नगरे धुंडाळली. शेवटी लक्ष्मण नावाच्या नगरीत त्याला त्या आपल्या संभ्रमाच्या बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध लागला. एका नीटनेटक्या सुंदर इमारतीत माडीवरील सज्जात एक अत्यंत देखणी तरुणी उभी होती. जटाधारी नारायणाने तिच्याकडे रस्त्यातून न्याहाळून नीट पाहिले आणि तो धीटपणाने सरळ ती माडी चढून वर गेला. त्या अवताराला पाहताच तरुणीला नवल वाटले. पण असो, आपल्याकडे अनेक श्रीमंत शेठ सावकार मोठ्या थाटाने येत असतात. आज हा असा योग होत आहे तरी हरकत नाही. हाही धनवान असेल, रूपाचे घेणे काय, असे म्हणून तिने त्याचे लाडिकपणे स्वागत केले. यावे महाराज, या पलंगावर थोडा विसावा घ्या. हे गुलाब पाणी, हे केशरी दूध, ही मिठाई यांचा थोडा आस्वाद घ्या. तुमच्यासाठी फुलांची शेज तयार आहे. सुखशय्येवर मी दासी आपल्या सेवेला तयार आहे. हे माझे रूप, तारुण्य. ती तरुणी हे सारे पटापट बोलत असता तो जटाधारी नारायण तसाच स्तब्ध उभा राहून ते ऐकत राहिला. नंतर थोड्याच वेळात तो गंभीरपणे तिला म्हणाला, हे संभ्रमाच्या बहिणी, द्विज शर्माच्या मुली, तू मला अजून ओळखलेले दिसत नाहीस. मी नारायण आहे, तुझा मानलेला भाऊ. ते शब्द ऐकताच ती तरुणी आश्चर्याने, आनंदाने त्याच्याकडे निरखून पाहू लागली आणि त्या ओळखीचे नारायणाचे शब्द, संभ्रम भावाचे आणि द्विज शर्मा पित्याचे नाव ऐकून एकदम तिने टाहो फोडला. नारायणाच्या गळ्यात पडून ती ढसाढसा रडू लागली. मग नारायणाने तिला शांत केले, थोपटले आणि तो म्हणाला, असू दे, विधिलिखित अटळ आहे. तुझी काहीच चूक नाही. तुझा शोध मला लागला, भेट झाली, छान झाले. आता यापुढे यातून आपण मार्ग काढू. या शरीर विक्रीच्या धंद्यात तुला जे हे अपार धन मिळाले आहे, हे सर्व आता दानधर्मात, पुण्यकार्यात खर्च केले पाहिजे. आता अधिक मास आहे. या महिन्यात मी सांगतो तशी व्रते, नियम, स्नान, दान तू जर केलेस तर मोक्ष मिळवशील. नारायणाने सांगितले तसे त्या तरुणीने करायचे ठरविले. दुसरे दिवशी भल्या पहाटे उठून ती गंगास्नान करून आली.
नोकर चाकरांना बोलावून त्यांच्या झाल्या कामाचा मोबदला पूर्णपणे देऊन टाकला आणि त्यांना यापुढे कामातून मोकळे केले. नंतर ब्राह्मणांना बोलावून गोदान, वस्त्रदान, पात्रदान, अन्नदान, दीपदान वगैरे दाने देऊन जवळची सर्व रक्कम दक्षिणा म्हणून दिली. सुवासिनींना हळदी कुंकू आणि दागिनेही वाटून टाकले. आता ती अगदी कफलक बनली. तिच्या त्या पुण्यकृत्यांचे लोकांना खूप नवल वाटले. मात्र ज्याला जे मिळेल ते त्याने आनंदाने नको नको म्हणत घेतले. भांडीकुंडी, साऱ्या घरातील वस्तू तिने दान केल्या. त्या दिवशी पूर्ण उपवास घडला. पाणी पिऊन ती झोपली. झोपताना तिने नारायणाला विचारले, आता पुढे उद्याचा विचार काय? जेवणाशिवाय जगणार तरी कसे? मग नारायण म्हणाला, उद्या जो कोणी धनिक तुझ्याकडे येईल त्याला 3,000 रुपये माग. ते 3,000 जर मिळाले तरच त्याची इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांग. दुसऱ्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. गंगा स्नान करून आली. दिवसभर आणि रात्री जे जे धनिक तिच्याकडे आले त्या प्रत्येकाला तिने 3,000ची अट घातली. मग काय, कोण देणार एवढी रक्कम? जो आला तो तसाच परत गेला. तिला काहीच मिळाले नाही. म्हणून तिला त्या दिवशी आणि रात्रभर उपवासच घडला. नारायणाने तिच्या मुक्तीसाठी पुरुषोत्तम प्रभूची प्रार्थना केली. नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारले, तात तुमचे विधिलिखित खोटे ठरणार आहे. ती संभ्रमाची बहीण शरीर विक्री करून उदरभरण करीत नाही. तिने अधिक मास व्रत नियम केले. आपली संपत्तीही दान देऊन टाकली आणि आता 3,000ची तिची अट. आता पुढे तिचे काय होणार? ब्रह्मदेव म्हणाले, त्या तरुणीला तिचा मानलेला भाऊ नारायण हा गुरु लाभला आहे. त्याने तिचे विधिलिखित खोटे पाडण्याचा हा डाव रचलेला आहे. पण थांब जरा, मीही काही कमी नाही. दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने सौदागराचा वेश घेतला. तो सौदागर तरुणीकडे आला. म्हणाला, हे घे 3,000. ही रक्कम ठेव. मी संध्याकाळी येईन. माझी इच्छा पूर्ण करीन. तिने ती रक्कम घेतली. संध्याकाळी त्याची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. आता काय करणार? मग त्याच रात्री दुसरा सौदागर तिच्याकडे आला. त्याने 10,000ची रक्कम तिच्यापुढे ठेवली आणि म्हणाला, माझी इच्छा. त्यावर ती चटकन म्हणाली, छे छे, हे होणार नाही. ज्या गृहस्थाने मला 3,000 दिलेले आहेत तो येऊन गेल्यावर नंतरच तुमचा विचार करीन. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, ही माझी रक्कम ठेवून घे. तो पहिला आज येऊन जाईल, मग मी उद्या रात्री येईन. त्या तरुणीजवळ ती रक्कम ठेवून तोही निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो 3,000 देऊन गेलेला पहिला सौदागर आलाच नाही. रात्रीही आला नाही. आणि मग दुसरा तरी येऊन काय उपयोग? ती पाणी पिऊन झोपली. सकाळी नारायणाने सांगितल्याप्रमाणे गंगास्नान करून तिने त्या सौदागरांचे ठेवलेले सारे धन दान देऊन टाकले आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून ती तरुणी नारायणासह गंगेच्या काठी झोपडी बांधून राहू लागली. त्या अधिक मासात तिला गंगास्नान, उपवास आणि सर्वस्व दान यांचे महापुण्य घडले. त्यामुळे तिला स्वर्गातून विमान आले. देवदूतांनी तिला आणि नारायणाला सन्मानाने विमानातून थेट गोलोकात नेले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी ही भावा बहिणीच्या उद्धाराची मोक्षदायी कथा. आता पुढे 23व्या अध्यायात तुला अरुंधती आणि पार्वतीची कथा सांगणार आहे. ती शांतपणे ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.
दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडुसुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती, मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.